या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। चिकन मटन विक्री बंदीचा निर्णय सरकारने घेतलेला नाही। महापालिकांचा निर्णय मला माहित नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया 1988 साली काँग्रेस सरकारने याबाबत GR काढला। फडणवीसांचं स्पष्टीकरण। कुणी काय खावं हे ठरवण्यास सरकारला काही रस नाही। फडणवीसांचं विरोधकांना उत्तर। ठाकरेंच्या काळातही असा GR निघालेला। विरोधकांनी मूर्खपणा बंद करावा, सीएमचा सल्ला। महाराष्ट्राला तुम्ही नपुंसक बनवताय का? फडणवीसांनी मांस विक्री बंदीचे फतवे मागे घ्यावे। संजय राऊत आक्रमक तर काही जण शाकाहारींना नपुंसक म्हणतायत। फडणवीसांचं उत्तर। सुप्रीम कोर्टाच्या उंबरठ्यावर लोकशाही तडफडतेय। तिला न्यायाचं पाणी वेळेवर नाही मिळालं तर ती मरेल। खंडपीठ कुठलंही असो, सरन्यायाधीशांनी लक्ष घालावं। उद्धव ठाकरेंची भूषण गवईंना विनंती। गोंदियाला ध्वजारोहण करणं मला शक्य नसल्यानं लोढांना तिकडं पाठवलं। मंत्री छगन भुजबळांनी नाराजीच्या चर्चा फेटाळल्या। गोंदियात भुजबळांऐवजी मंगलप्रभात लोढा ध्वजारोहण करणार। मंत्री छगन भुजबळांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। खात्यासंदर्भात भेट होती। पालकमंत्री पदाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। माझ्या मुंबईतील घराची दुरुस्ती पूर्ण होताच मी सातपुडा बंगला सोडेन। धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। मुलीची शाळा आणि उपचारांसाठी मुंबईत राहणं गरजेचं असल्याचं सांगितलं। मुख्यमंत्र्यांचीही घेतली भेट। राहुल गांधींच्या धमकीच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट। राहुल गांधींच्या परवानगीशिवाय वकिलांनी कोर्टात दावा केल्याचं काँग्रेसचं स्पष्टीकरण। दावा केलेला अर्ज ॲडव्होकेट मिलिंद पवार मागे घेणार। मृत व्यक्तीसोबत चहा पिण्याची संधी दिल्याबद्दल निवडणूक आयोगाचे धन्यवाद। ट्विट करत राहुल गांधींचा खोचक टोला। बिहारमध्ये मतदार यादीत मृत घोषित केलेल्या व्यक्तींनी राहुल गांधींची भेट घेतली। सुनील तटकरेंची उलटी गिनती सुरू करावी, भरत गोगावलेंचा इशारा। रायगडमध्ये तटकरेंची जागा शिवसेनेमुळे आल्याचा दावा, तर गोगावलेंवर प्रतिक्रिया द्यायला मी छोटा नाही, तटकरेंचं उत्तर। सुरज चव्हाण आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रदेश सरचिटणीसपदी। मारहाण प्रकरणानंतरही सुरज चव्हाणांवर नवी जबाबदारी। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना केली होती मारहाण। नवाब मलिक BMC निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची धुरा सांभाळणार। मुंबई महापालिका निवडणुकांसाठी मलिकांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीकडून समिती स्थापन। वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवारांसह चौघांना अटक। अनधिकृत इमारतीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीकडून मोठी कारवाई। कबूतरखान्यावरील बंदी तुर्तास कायम। सार्वजनिक नोटिसीद्वारे लोकांची भूमिका विचारात घेऊन मगच निर्णय घ्या। हायकोर्टाचे मुंबई महापालिकेला निर्देश। योग्य तोडगा काढण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। कबूतरखान्याबाबत 20 ऑगस्टपर्यंत समिती स्थापन होईल आणि महिनाभरात अहवाल BMCला सादर करेल। हायकोर्टाची माहिती, तर पुढील सुनावणी 4 आठवड्यांनंतर होणार। कबूतरखाना बंदीच्या समर्थनात मराठी एकीकरण समितीचं आंदोलन। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। चाकूसुऱ्या काढले गेले तेव्हा पोलीस कुठे होते? मराठी एकीकरण समितीच्या गोवर्धन देशमुखांचा सवाल। माधुरी हत्तीनी प्रकरणाची सुप्रीम कोर्टात उद्याही सुनावणी नाहीच। कोर्टाच्या यादीत प्रकरणाचा समावेश नसल्यानं नव्या तारखेकडे लक्ष। ओडिसाच्या पुरीतील जगन्नाथ मंदिरावर दहशतवादी हल्ल्याची धमकी। पोलीस अलर्टवर, भाविकांमध्ये भीतीचं वातावरण। परिक्रमा मार्गावरील एक मंदिरावरती धमकीचा मजकूर आढळला। अमरावती जिल्ह्यात सर्वदूर पावसाची दमदार बॅटिंग। शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं कपाशी, तूर, सोयाबीन पिकाला मोठा फटका, तर वर्ध्याच्या आर्वीतील जुनी वस्ती परिसरात नाल्याचं पाणी घरात शिरलं। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।